नमस्कार, मी सौ पूजा काळे, जनअभियान न्यूजची संचालिका तथा सायन दैनिक जनयात्रा अंतर्गत नारी यात्रा या महिला मंचाची मुख्य संयोजिका। गेल्या अनेक वर्षांपासून मी महिलांसाठी मनोरंजन, सांस्कृतिक, शैक्षणिक त्याचबरोबर व्यावसायिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये काम केलं आणि महिलांबरोबर काम करत असताना त्यांना भेडसावत असणाऱ्या अनेक समस्यांबद्दलही जाणून घ्यायला मिळालं। आज अशाच एका ज्वलंत प्रश्नाविषयी मी आपल्या सर्वांबरोबर चर्चा करणार आहे। महिलांसोबत काम करत असताना एक प्रश्न सातत्याने आणि खूप ज्वलंत असा भासायचा, तो म्हणजे महिलांसाठी उपलब्ध असणारे स्वच्छतागृह किंवा प्रसाधनगृह। आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये संपूर्ण अकोला जिल्हा आणि अकोला शहर यामध्ये मोजून फक्त 3 ठिकाणी महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह आणि प्रसाधनगृह उपलब्ध आहेत। परंतु त्यांच्याकडे बघत असताना तिथल्या स्वच्छतेचा प्रश्न फार मोठा गहन आहे आणि संपूर्ण अकोला जिल्हा विस्तारलेला असल्यामुळे अनेक गावांमधून, तालुक्यांमधून महिलांना शहराच्या ठिकाणी ये-जा करावं लागतं। बऱ्याच महिलांना आपल्या वैद्यकीय कामांसाठी सुद्धा शहरात ये-जा करावं लागतं। पण अशा वेळी महिलांना प्रश्न भेडसावतो, तो म्हणजे सार्वजनिक स्वच्छतागृहांचा। आणि अशा वेळी महिला संयम ठेवून किंवा युरिन थांबवून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात, परंतु या गोष्टीमुळे महिलांच्या शरीरावर खूप दुष्परिणाम होत असल्याचं निदर्शनास येत आहे। जर आपण बघितलं तर अलीकडच्या काळामध्ये महिलांमध्ये युरिन इन्फेक्शनचा त्रास वाढतो आहे। त्याला एकमेव कारण ते म्हणजे की महिलांनी युरिनला जाण्यासाठी पाळलेला संयम किंवा त्यांनी वापरलेले अस्वच्छ प्रसाधनगृह। महापालिका अलीकडे अनेक समस्यांवर किंवा शहराच्या विकासावर भरपूर पैसा खर्च करते आहे, परंतु महिलांच्या या आरोग्यासंदर्भात असणाऱ्या समस्या मात्र अनुत्तरितच राहतात आहेत। संपूर्ण शहरामध्ये गजबजलेले अनेक ठिकाणं आहेत, पण या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध नाहीत आणि सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध असतील तर ते स्वच्छ नाहीत आणि या कारणांमुळे महिलांना बरेचदा अनेक रोगांचा सामना करावा लागतो आहे। परंतु यामागचं मूळ कारण जर शोधायला गेलो तर बऱ्याचदा असं आढळतं की महिला आपल्याला उपलब्ध नसणारे स्वच्छतागृह किंवा प्रसाधनगृह यांमुळे अडचणीत येतात किंवा अशा वेळी त्यांनी जर अस्वच्छ आणि घाणेरड्या प्रसाधनगृहांचा वापर केला तर त्यांना युरिन इन्फेक्शन होण्याच्या शक्यता अधिक वाढलेल्या असतात। आणि अशा वेळी जेव्हा आपण अकोला शहराच्या जनता भाजी बाजारामध्ये फेरफटका मारतो किंवा अकोला शहरातल्या येणाऱ्या काही सार्वजनिक हॉस्पिटल्समध्ये फेरफटका मारतो, तर गावामधून येणाऱ्या असंख्य महिलांना हा प्रश्न किती भेडसावत असेल याची जाणीव आपल्याला होते। तर मंडळी, आपण एक सुजाण नागरिक म्हणून महिलांची होत असणारी ही कुचंबणा थांबवू शकतो आणि अकोला शहरामध्येच नाही तर संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये जर महिलांसाठी आणि विशेषतः महिला आणि पुरुष या दोघांसाठी स्वच्छ प्रसाधनगृहांची उपलब्धता जर का झाली तर आपण आपल्या जिल्ह्यातल्या लोकांच्या आरोग्यासाठी एक चांगलं पाऊल उचलू शकतो। हा प्रश्न जितका सर्वसाधारण वाटत असला तितकाच महिलांना सर्वांसमोर मांडणं तेवढाच कठीण आहे। करिता
आपण सर्वांनी एकत्र येऊन महिलांच्या या समस्येला सोडवण्यासाठी प्रयत्न केला तर नक्कीच त्यांच्या आरोग्यासंदर्भात एक चांगले पाऊल या निमित्ताने उचलले जाईल। याकरिता लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर स्थानिक प्रशासन किंवा महानगरपालिका यांनी महिलांची ही समस्या सोडवण्यासाठी जर काही पर्यायी उपाययोजना केल्या तर नक्कीच अकोला शहरातील अनेक सामाजिक संस्था एकत्र येऊन अकोल्यातील महिला विश्वासाठी एक जनजागृतीपर पाऊल उचलले जाईल। आपण बघतो महिला ह्या सहनशील असतात आणि त्यामुळे त्या आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे किंवा अशा समस्यांकडे दुर्लक्ष करताना आढळतात किंवा सार्वजनिक ठिकाणी या समस्यांबद्दल बोलणं टाळतात। परंतु आता असं होऊ नये आणि महिलांमध्ये या विषयाची जनजागृती व्हावी, त्याचबरोबर आपल्या संपूर्ण समाजातही या विषयाची जनजागृती होऊन महिलांची अशा प्रसंगी होणारी कुचंबना टाळावी म्हणून अनेक सामाजिक संस्थांनी जर पुढाकार घेतला तर आपल्या शहरातील ही समस्या नक्कीच आपण सोडवू शकू। त्यासाठी मी पूजा काळे आपणा सर्वांना आवाहन करते की महिलांसंदर्भात या स्वच्छतागृह आणि प्रसाधनगृह किंवा त्यांची स्वच्छता याबाबत आपल्याला एकत्र येऊन काम करायचं असेल तर या व्हिडिओच्या शेवटी आपण सर्वांनी कमेंटमध्ये या एका छोट्याशा पावलासंदर्भात जुळताना विचार करावा आणि कमेंट करून जर आपला सहभाग इथे नोंदवायचा असेल तर आपण नोंदवू शकता। तर अकोला जिल्ह्यातील महिलांच्या समस्यांना पर्यायाने संपूर्ण समाजाच्या समस्यांना सोडवण्यासाठी या एका स्वच्छतेच्या मार्गाने सुरुवात करूया आणि एकत्र येऊन लढूया। आज मी आपल्या समोर मांडलेल्या या समस्येवर उपाययोजना करणे फार सोपे आहे, बस गरज आहे आपल्या सगळ्यांच्या सहभागाची। तर आज आपल्या सर्वांसमोर मी जो एक विचार मांडलेला आहे या विचारासाठी आपण एकत्र आलो तर ही समस्या सोडवणे फार कठीण नाही, त्यावर उपाय करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन लढणे गरजेचे आहे आणि आपण सर्वजण एकत्र आलोत तर नक्कीच ही यंत्रणाही आपल्याला सहभागी होऊन यातून उपाययोजना शोधून देईल। तर मंडळी, आज महिलांसंदर्भातल्या एका महत्त्वपूर्ण विषयावर मी आपल्याशी चर्चा केली। आपण सर्वजण या छोट्याशा विचाराबद्दल आपल्याला काय वाटतं किंवा आपली एखादी संस्था या एका पावलासाठी आमच्याबरोबर सहभागी होऊ इच्छित असेल तर या व्हिडिओ नंतर आपण कमेंट करू शकता आणि आमच्याबरोबर जुळू शकता। तेव्हा या समस्येवर उपाययोजना करूया आणि यंत्रणेला सुद्धा भाग पाडूया। नमस्कार।